नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत ताटाभोवतीची मैरप. तर ताटाभोवतीची मैरपमध्ये आपण कमळ मैरप शिकणार आहोत. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 5 नंबरचेच मोती घेतलेले आहेत. सगळे 5 नंबरचे हिरव्या कलरचे मणी घेतलेत, 5 नंबरचे गुलाबी कलरचे घेतलेत आणि पांढऱ्या कलरचे 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत. आणि या 5 नंबरच्या मोत्यांसाठी 40 नंबरचा तंगूस धागा घ्यायचा आहे. धाग्याच्या शेवटी गाठ मारून घ्यायची आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची घ्यायची आहे आणि 6 नंबरची सुई. तर आता आपण बघूया की कमळ मैरप कशी करायची ते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण शिकूया ताटाभोवतीची कमळ मैरप कशी करायची ते. तर कमळ मैरप बनवताना सुरुवातीला धाग्यामध्ये 16 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि इथून जो 7वा मणी येतो, हा जो गाठीचा भाग आहे म्हणजे आपली जी सुरुवात होती तिथून 7वा मणी येतो, त्या 7व्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ह्या 7व्या मणीतून धागा असा खालून बाहेर काढून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. आता धाग्यामध्ये 2 हिरवे, एक पांढरा मणी आणि परत 2 हिरवे असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 2 हिरवे, एक पांढरा आणि परत 2 हिरवे, 2 हिरवे, एक पांढरा आणि परत 2 हिरवे असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि जो शेवटचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. या शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 हिरवे मणी आणि 3 पांढरे मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. दोन हिरवे मणी आणि 3 पांढरे मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि जो पांढरा मणी आहे त्यातून धागा असा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे आपण 2 हिरवे आणि 3 पांढरे मणी ओवून घेतलेले आहेत. परत धाग्यामध्ये 3 पांढरे आणि 2 हिरवे असे मणी ओवून घ्यायचे आहेत. इथे आपण 2 हिरवे 3 पांढरे घेतले. आता खालच्या बाजूला 3 पांढरे आणि 2 हिरवे असे घेणार आहोत. आता इथे बघा, हे 3 पांढरे 2 हिरवे मणी घेतल्यानंतर हा जो तिसरा मणी आहे, हे क्रॉस जॉईंटची हा भाग येतो जॉईंटचा, तो सोडून हा जो तिसरा मणी आहे, हे बघा 1 2 3, ह्या तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता धाग्यामध्ये 5 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. पाच हिरवे मणी आणि 3 पांढरे मणी, 5 हिरवे 3 पांढरे असे एकूण 8 मणी ओवून घ्यायचे. आणि हा जो पांढरा मणी आहे तिसरा, ह्या पाकळीचा 1 2 3, ह्या तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या. परत धाग्यामध्ये 2 गुलाबी मणी, एक पांढरा मणी आणि परत 2 गुलाबी मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे. आणि हा जो पांढरा मणी आहे
त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला परत 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। 5 पांढरे मणी ओवून घेतल्यावर जो मधला पांढरा मणी आहे तिसरा 1 2 3 ह्या तिसऱ्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर धाग्यामध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी। 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी। 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी ओवून घेतल्यावर हा जो तिसरा पांढरा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे खालच्या दिशेने, अशा प्रकारे। ओके। त्यानंतर धाग्यामध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। 4 पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर शेवटचा मणी सोडून द्यायचा आहे आणि या दुसऱ्या एकाच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, अशा प्रकारे। आता इथे आपल्याला एकूण 6 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत, तर ते आपण ओवून घेऊया। 6 पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर हा जो तिसरा पांढरा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर धाग्यामध्ये 2 गुलाबी मणी, 2 गुलाबी मणी, 1 पांढरा मणी आणि परत 2 गुलाबी मणी, असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि 1 2 3 हा जो तिसरा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने। परत धाग्यामध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। 5 पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर हा जो पांढरा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे। 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी, असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत। 1 2 3 ह्या तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर परत धाग्यामध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। 4 पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर शेवटचा मणी सोडून द्यायचा आहे आणि या एकाच मणीतून धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे। जिथे गुलाबी मणी आहे तिथे गुलाबी मणीच घ्या, पांढरा आहे तिथे पांढराच घ्या, हिरवा आहे तिथे हिरवाच घ्या। आणि जेवढे मणी सांगितलेत 5 4 3 जेवढे सांगितलेत तेवढेच घ्या। एखादा कमी जास्त मणी झाला तरी कमळ व्यवस्थित येणार नाही। तर तुम्ही रांगोळी ही लक्षपूर्वक बघा आणि मगच करा। आता धाग्यामध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचेत। 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी, असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत। 3 पांढरे मणी, 2 गुलाबी मणी आणि 1 2 3
हे 2 गुलाबी सोडून जो तिसरा मणी येतो त्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या. आता धाग्यामध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. पाच पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 ह्या तिसऱ्या मणीतून धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. बरोबर. त्यानंतर धाग्यामध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि 2 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत. म्हणजेच एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढरे 2 गुलाबी, 3 पांढरे 2 गुलाबी असे 5 मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 ह्या तिसऱ्या मणीतून जिथून धागा निघालाय तो मणी सोडून 1 2 3 तिसऱ्या मणीतून धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 2 गुलाबी, 3 पांढरे आणि 1 2 3 हा जो पांढरा तिसरा मणी आहे त्यातून धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. आता परत धाग्यामध्ये जसं आपण हा शेवटचं टोक केलंय कमळाचं तसंच आता तिसरं टोक करायचं आहे. 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. चार पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर शेवटचा मणी सोडून द्यायचा आणि वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 हा जो तिसरा मणी आहे गुलाबीच्या खालचा त्या तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. पाच पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर हा जो वरचा एक पांढरा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढरे 2 गुलाबी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 धागा निघालेला मणी सोडून 1 2 3 तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. जर तुम्हाला मणी व्यवस्थित दिसत नसतील तर तुम्ही व्हिडिओ झूम करून बघू शकता. त्यानंतर धाग्यामध्ये 2 गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी, 2 गुलाबी 3 पांढरे असे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 गुलाबीच्या खालचा जो पांढरा मणी येतो त्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता धाग्यामध्ये
8 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. 8 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता इथे 8 हिरव्या कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत. आता हा जो तिसरा मणी आहे पांढरा 1 2 3 गुलाबीच्या खालचा, त्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता धाग्यामध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. पाच पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर हा जो वरचा मणी आहे हा तिसरा 1 2 3 तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे पांढऱ्या मणीतून. ओके. परत धाग्यामध्ये 5 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. पाच हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर वरून तिसरा जो मणी आहे धागा निघालेला मणी सोडून 1 2 3 जो तिसरा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता धाग्यामध्ये परत 5 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. पाच हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. पाच हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 जो 1 2 3 हा जो तिसरा हिरवा मणी आहे त्यातून धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथे माझा धागा हा संपलाय, तो मी जॉईन करून घेते, मग बघूया पुढे काय करायचं ते. आता धाग्यामध्ये 7 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत. 7 हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघालाय त्याच्यावरचा तिसरा मणी 1 2 3 ह्या तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता धाग्यामध्ये 2 हिरवे मणी, एक पांढरा मणी आणि 2 हिरवे मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 ह्या तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. जसं आपण इथे केलंय तीच स्टेप आता इथे चालू आहे. आता इथे आपलं दुसरं कमळ सुरू होईल. तर धाग्यामध्ये 2 हिरवे मणी घ्यायचे आणि 3 पांढरे मणी. 2 हिरवे मणी, 3 पांढरे मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर धाग्यामध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. तीन पांढरे मणी आणि 2 हिरवे मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो तिसरा मणी आहे खालच्या पाकळीचा ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. आता धाग्यामध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत.
4. तर मी तुम्हाला खाली 4 पांढरे मणी ओवून घ्यायला सांगितले होते, तर 4 पांढरे मणी न ओवता धाग्यामध्ये 5 हिरवे मणी आणि 3 पांढरे मणी, 5 हिरवे मणी आणि 3 पांढरे मणी म्हणजे एकूण 8 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि मी जे 4 मणी सांगितले होते इथे, ते 4 मणी न घेता 8 मणी घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो पांढरा मणी आहे, इथून धागा बाहेर काढायचा आहे वरच्या दिशेने, अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर धाग्यामध्ये 2 गुलाबी, 1 पांढरा आणि परत 2 गुलाबी असे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो पांढरा मणी आहे तिसरा, 1 2 3, तिसरा पांढरा जो मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो पांढरा मणी आहे तिसरा, 1 2 3, ह्या तिसऱ्या पांढऱ्या मणीतून धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी. आणि तिसऱ्या पांढऱ्या मणीतून धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. 4 पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर शेवटचा मणी सोडून द्यायचा आहे आणि वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता धाग्यामध्ये 6 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो पांढरा मणी आहे, 1 2 3, हा जो तिसरा पांढरा मणी आहे, ह्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 गुलाबी, 1 पांढरा आणि 2 गुलाबी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 2 गुलाबी, 1 पांढरा आणि 2 गुलाबी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि ह्या तिसऱ्या मणीतून 1 2 3 आणि इथून 1 2 3 ह्या तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. परत आता धाग्यामध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. पाच पांढरे मणी ओवून जो शेवटचा मधला पांढरा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढरे मणी, 2 गुलाबी मणी आणि धागा हा तिसऱ्या पांढऱ्या मणीतून बाहेर काढून घ्यायचा आहे. आता 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. शेवटचा मणी सोडून द्यायचा आहे आणि वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हा एक मणी सोडून वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. ओढताना हा खालचा मणी धरायचा आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. ओके.
त्यानंतर परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढरे मणी 2 गुलाबी मणी ओवून घेतल्यानंतर हा जो पांढरा मणी आहे तिसरा 1 2 3 या तिसऱ्या पांढऱ्या मणीतून धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. पाच पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. धाग्यामध्ये एकूण 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो तिसरा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. तीन पांढरे 2 गुलाबी आणि वरचा धागा निघालेला मणी सोडून द्यायचा आहे आणि 1 2 3 ह्या तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 गुलाबी मणी घ्यायचे. 2 गुलाबी मणी, 1 पांढरा मणी आणि परत 2 गुलाबी मणी. दोन गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. 2 गुलाबी मणी 3 पांढरे, 2 गुलाबी मणी 3 पांढरे असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो पांढरा मणी आहे तिसरा त्यातून धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे परत 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. चार पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि शेवटचा मणी सोडून द्यायचा आहे आणि वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी. तीन पांढरे मणी 2 गुलाबी मणी असे 5 मणी ओवून घेतल्यानंतर हा जो तिसरा मणी आहे पांढरा गुलाबीच्या खालचा त्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. पाच पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर जो वरचा पांढरा मणी आहे तिसरा ह्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि 2 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहे. 3 पांढरे 2 गुलाबी. तीन पांढरे 2 गुलाबी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 धागा निघालेला मणी सोडून द्यायचा आहे आणि तिसऱ्या मणीतून धागा
बाहेर काढायचा आहे खालच्या दिशेने. आता इथे परत काय करायचं आहे तर 2 गुलाबी मणी, 1 पांढरा मणी, आता इथे 2 गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा गुलाबीच्या खालचा जो तिसरा पांढरा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे आपण काय केलं तर 3 पांढरे मणी आणि 2 गुलाबी मणी असे ओवून घेतले. त्यानंतर हा जो तिसरा पांढरा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घेतला आणि नंतर 2 गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी घेतलेले आहेत. 2 गुलाबी मणी, 3 पांढरे मणी आणि धागा ह्या तिसऱ्या पांढऱ्या मणीतून बाहेर काढून घेतलेला आहे. तर इथे बघा आपली ही स्टेप पूर्ण झाली आहे. हे दुसरं कमळ पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही घेतानाही नीट घ्या मणी बघून. जिथे 3 मणी आहेत पांढरे तिथे 3च यायला हवेत. 2 गुलाबी आहेत तिथे 2 गुलाबीच यायला हवेत. तर आपलं इथपर्यंत झालेलं आहे. हे बघा इथपर्यंत झालेलं आहे. आता पुढे काय करायचं आहे तर हे 8 मणी होऊन घ्यायचे आहेत आणि नंतर इकडे जसं आपण केलं जशा ह्या स्टेप केल्यात आपण तसंच इथे करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जेवढ्या तुमच्या ताटाच्या आकाराचं मैरप हवी आहे तुम्हाला म्हणजे जेवढे कमळ बसतील तेवढे तुमच्या ताटाच्या आकाराची मैरप करून घ्या. आणि शेवटचं कमळ झाल्यानंतर शेवटी काय करायचं ते मग बघूया. आता आपली इथपर्यंत स्टेप झालेली आहे. हे बघा हे जे कमळ आहे ते इथपर्यंत मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ह्या हिरव्या मण्यांचा आता राऊंड चालू होईल तर तो आपण पूर्ण करून घेऊया. पूर्ण मैरप जेवढे कमळ लागतील तेवढे. आता तुम्हाला स्टार्टिंग ह्या हिरव्या मण्यांची करायची आहे. तर तुम्ही काय करा, तुम्हाला हे कळलं नसेल ते व्हिडिओ मागे घ्या आणि हे कसं केलं आहे ते बघा आणि इथे सेम करत करत जा. मग आपण बघूया शेवटच्या राऊंडला काय करायचं ते. ताटाभोवतीची मैरप मी अशा प्रकारे पूर्ण करून घेतलेली आहे. साधारण ताटाभोवतीच्या मैरपीला 8 कमळ व्यवस्थित बसतात. 8 कमळांची मैरप व्यवस्थित बसते. तर तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढी तुम्ही ह्याची लांबी वाढवू शकता. तर मी ते 8 कमळांची मैरप करून घेतलेली आहे. ओके. तर आता आपण बघूया की शेवटच्या राऊंडला काय करायचं आहे ते. हा राऊंड झाल्यानंतर इथून ह्या मणीतून धागा बाहेर येतो. ह्या पांढऱ्या मणीतून तिथे आपल्याला 8 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो तिसरा पांढरा मणी आहे खालून तिसरा जिथून धागा निघाला आहे तो मणी सोडून जो तिसरा मणी येतो त्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो तिसरा मणी आहे हे 2 गुलाबी सोडून जो तिसरा मणी येतो त्याच्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता इथे आपल्याला हिरवे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. हिरवे 5 मणी ओवून घेतल्यानंतर धागा निघालेला मणी सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर जो तिसरा मणी येतो त्यातून धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. हे 5 मणी हिरवे 5 मणी ओवून घेतल्यानंतर ह्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घेतला. त्यानंतर परत 5 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 1 2 3 हा जो तिसरा मणी येतो त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये एकूण 7 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत.
7 हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर धागा निघालेला मणी सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर जो तिसरा मणी येतो त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता हे बघा, हे इथपर्यंत आपलं हे बरोबर झालेलं आहे। असं हे इथपर्यंत झालेलं आहे। ओके, आता धाग्यामध्ये परत 5 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। इथे आपले 4 राऊंड झालेले आहेत, 1 2 3 आणि हा चौथा राऊंड झालेला आहे। म्हणजेच ह्या साईडचे हे 1 2 3 4 हे एवढे राऊंड इथपर्यंत आपलं हे झालेलं आहे। आता हा राऊंड आपला चालू आहे। तर धाग्यामध्ये 5 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो तिसरा मणी आहे हिरवा त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता बघा आपलं लेवल बरोबर आलं। सेम जसं आपण सुरुवातीला केलं होतं तसंच शेवटही तसाच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, एक 2-3 मण्यांतून धागा फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर एक गाठ मारून घ्यायची आहे। त्यानंतर गाठ मारल्यानंतर परत 2-3 मण्यातून धागा बाहेर काढून घेऊन धागा कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपली ही कमळ महिरप तयार झालेली आहे। तर आता ही आपण नीट व्यवस्थित लावून बघूया कशी दिसते ते। तर आज आपण शिकलो ताटाभोवतीची कमळ महिरप कशी करायची ते। एकूण ताटाभोवतीच्या महिरपीला एकूण 8 कमळ नीट व्यवस्थित बसतात। तर तुम्ही नक्की ही महिरप करून बघा आणि तुम्हाला जमली का हे मला कॉमेंट सेक्शनमधून नक्की सांगा। ही ताटाभोवतीची कमळ महिरप आपण 5 नंबरच्या मोत्यांमध्ये केली, गुलाबी, पांढरा, हिरवा हे 3 कलर वापरून। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा। बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी ज्या मोत्यांच्या गोष्टींच्या पोस्ट रोज अपलोड करते त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोचवा। ज्यांना मोत्यांच्या गोष्टींची आवड आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ आणि गौरी हर क्रिएशनचे आधीचे व्हिडिओ शेअर करून नक्की पोचवा। थँक्यू।